वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देवो सर्वकार्येषु सर्वदा. पुंडरीक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. सव संतन की जय. माऊली महावैष्णव ज्ञानोबारायांच्या परमश्रेष्ठ अशा ज्ञानेश्वरी ग्रंथाचं चिंतन करत आपण 185 क्रमांकाच्या ओव्यांपर्यंतचा टप्पा पार पाडलेला आहे. आज आपण 186 क्रमांकाच्या पुढच्या ओव्यांचं चिंतन आणि निरूपण करणार आहोत, ज्यामध्ये आपण बघतोय की भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाला कर्म करण्याचं कारण देऊन कर्म करण्याचा आग्रह धरतायत. तो आग्रह धरताना तो आग्रह का भगवंत धरतायत त्याची कारणही भगवंताने सांगितलेली आहेत. सुरुवातीला ज्ञान आणि मोक्षाची प्राप्ती कर्मातून होते म्हणून कर्ममार्ग योग्य आहे असं सांगून, महापुरुष सुद्धा कर्माचाच स्वीकार करतात असं सांगून, शेवटी मी सुद्धा अवतार रूप असूनही कर्मच करतो असं सांगून या कर्माची श्रेष्ठता भगवंतांनी सांगितलेली आहे. आणि जो या पद्धतीनं प्रकृतीच्या पलीकडे जाऊन कर्म करतो तो पाप पुण्यातीत होतो, पण जो या प्रकृतीच्या गुणांनी संभ्रमित होतो तो या प्रकृतीच्या गुणांनी बाधित होतो आणि असा अहंकारी पुरुष मी कर्म करतो असं समजून प्रकृतीचं ओझं स्वतःवर घेतो आणि जे कर्म प्रकृतीचं आहे ते कर्म माझं आहे अशी भ्रांती ठेवून जबरदस्तीनं बलात्कारानं ते कर्म स्वतःच्या अंगावर ओढून घेतो. अशा प्रकारचं भगवंतांनी वर्णन केलं. पुढं भगवंत काय म्हणतायत बघूया. मयि सर्वाणि कर्माणि संन्यस्याध्यात्मचेतसा निराशीर्निर्ममो भूत्वा युध्यस्व विगतज्वरः. अर्थात तू विवेक बुद्धीने सर्व कर्मे मला समर्पण करून आणि फलेच्छा व ममता बुद्धीचा त्याग करून शोकरहित होऊन युद्ध कर. आतापर्यंत भगवंताचं जे काही म्हणणं आहे, आतापर्यंतच्या सगळ्या श्लोकांमध्ये आणि ओव्यांमध्ये भगवंतांनी आपलं जे मत मनोगत मांडलेलं आहे त्या मनोगताचा सार इथं भगवंतांनी सांगितलेला आहे. कारण मी मागही म्हणालो की जी गोष्ट सांगणं अति गरजेचं असतं ती गोष्ट वक्ता उपदेशक वारंवार सांगत असतो. म्हणून एखादा विषय वारंवार येत असेल तर तो वक्त्याचा दोष असत नाही, ती आशयाची गरज असते, ती श्रोत्याची गरज असते. म्हणून वक्ता तो विषय वारंवार सांगत असतो. म्हणून भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांनी काही विषय गीतेमध्ये वारंवार सांगितलेले आहेत. ते विषय वारंवार येण्यामागचं महत्त्वाचं कारण असं आहे की ते विषय त्यांना अधिक गरजेचे वाटतात. जगातला कोणताही वक्ता तुम्ही जर उदाहरणादाखल घेतला तर तो जे मत मांडतो त्या मतांमध्ये काही मतं तो वारंवार मांडत असतो. अनेकदा आपली मतं तो वेगवेगळ्या संदर्भांमध्ये वेगवेगळ्या उदाहरणांच्या आधारे मांडत असतो. मांडत तो एकच असतो पण ती मांडण्याची तो पद्धत वेगवेगळी वापरत असतो. का वापरतो तर त्याला जे सांगणं अति गरजेचं वाटतं, जे विषय जो आशय त्याच्या दृष्टीनं अधिक महत्त्वाचा आहे त्या विषय आणि आशयावर तो अधिकाधिक भर देत असतो. तसं भगवान श्रीकृष्ण परमात्मा सुद्धा कर्म करण्याचा उपदेश अर्जुनाला वारंवार करतायत आणि कर्म कसं कर याचाही उपदेश वारंवार करताना दिसतायत. निर्दोष अशा प्रकारचं कर्म अर्जुनानं करावं ही भगवंताची मुख्य अपेक्षा आहे. म्हणजे कर्म करावं पण ते निष्काम असावं, निर्दोष असावं, शुद्ध असावं, ही भगवंताची अपेक्षा आहे. आणि ती भगवंताची जी अपेक्षा भगवंतांना आतापर्यंत थोड्या विस्तारानं सांगितली. आधी अर्जुनाला फक्त युद्ध कर असं सांगितलं, पण केवळ युद्ध कर असं न सांगता
ते युद्ध कसं कर हेही सांगण्याची गरज भगवंताला वाटली. कारण ज्या भावनेनं अर्जुनानं युद्ध करावं अशी भगवंताची इच्छा आहे, ती भावना न स्वीकारता अर्जुनानं युद्ध केलं जरी तरी ते अर्जुनाच्या हिताचं नाही हे भगवंताला माहीत होतं. म्हणून अर्जुनानं विशिष्ट भावनेतून, विशिष्ट भूमिकेतून, विशिष्ट मानसिकतेतून युद्ध करावं ही भगवंताची इच्छा आहे. काय मानसिकता अपेक्षित आहे भगवंताला? जी भगवंताची अपेक्षा अर्जुनाकडून आहे तीच अपेक्षा भगवंताची सबंध सृष्टीकडून आहे, सबंध जगताकडून आहे. म्हणून भगवंत अर्जुनाला सांगतायत, याचा अर्थ ते केवळ अर्जुनाला सांगतायत असं न समजता ते आपल्यालाही सांगतायत असं आपण समजलं पाहिजे. भगवंताचं जे सांगणं आहे अर्जुना युद्ध कर, हे आपण का ऐकतोय? आपण सगळे वेगवेगळ्या भागातली लोक विशिष्ट वेळात वेळ काढून भगवंत अर्जुनाला काय सांगतायत हे ऐकायला का बसलोय? ते आपल्याला काय सांगतायत हे ऐकण्याच्या ऐवजी अर्जुनाला काय सांगतायत हे का आपण ऐकतोय? तर अर्जुन निमित्त आहे. भगवंत तुम्हा आम्हा सगळ्यांना सांगतायत म्हणून ते ऐकायचंय. मग अर्जुनाला युद्ध कर म्हणून सांगतायत, तसं तुम्हाला आम्हाला युद्ध कर म्हणून भगवंत सांगतायत का? तर नाही. अर्जुनाला युद्ध कर म्हणतात कारण अर्जुनाचा धर्म आहे युद्ध करणं, म्हणून अर्जुनाला युद्ध कर सांगतायत. तुम्हाला आम्हाला नाही सांगत. तुम्हाला आम्हाला जे भगवंताला सांगायचंय ते अर्जुनाला युद्ध कर हे सांगितल्यानंतर त्याची जी भूमिका भगवंताला अपेक्षित आहे तिथं आपल्या हिताचा गाभा दडलेला आहे. युद्ध कर असं भगवंत अर्जुनाला सांगतायत, तसं तुमच्या आमच्या सगळ्यांना आपला आपला स्वधर्म करायला भगवंत सांगतायत. पण अर्जुनाला युद्ध करताना भूमिका जी घ्यायला सांगतात, मानसिकता जी ठेवायला सांगतायत, ती मात्र आपल्या सगळ्यांना सारखी ठेवायची. कर्म जरी आपण वेगवेगळं करत असू तरी ते कर्म करताना जी मानसिकता ठेवायची आहे ती सगळ्यांना सारखी ठेवायची. आणि ती जी अपेक्षा आहे ती भगवंताची सार रूपानं पुन्हा एकदा इथं आलेली आहे. ती आहे की कर्म करताना विवेक बुद्धीनं कर्म करायचं. कर्म करतानाची पहिली अट विवेक बुद्धी ठेवून कर्म करणं. विवेक म्हणजे काय? सार असाराचा विचार करण्याची मनाची, बुद्धीची पात्रता म्हणजे विवेक. चांगलं काय, वाईट काय, योग्य काय, अयोग्य काय, हिताचं काय, अहिताचं काय, याचा विचार करण्याची पात्रता जी आहे बुद्धीची, त्या पात्रतेला आपण विवेक म्हणतो. म्हणून कर्म करताना विवेक ठेवून कर्म केलं पाहिजे. आपण कर्म करताना एक मनामध्ये विवेक जागृत ठेवायचा की जे मी करतोय ते खरंच भगवंताच्या म्हणण्याप्रमाणे आहे का, एवढा विवेक ठेवायचा आहे. जे भगवंतानं स्वीकारायला सांगितलंय ते आपल्या कर्मातून साध्य होतंय का, आणि जे भगवंतांनी टाळायला सांगितलंय ते चुकूनही आपल्या कर्माच्या मागच्या भूमिकेत येत नाही ना, याची काळजी घ्यायची. म्हणून त्याला विवेक म्हणतात. तू विवेक बुद्धीनं कर्म कर, आणि केवळ विवेक बुद्धीनं कर्म करू नको, तर ते कर्म मला समर्पित कर. जे आपण कर्म करतोय ते भगवंताला समर्पित करायचे आहेत कर्म. आणि भगवंताला समर्पित करताना त्या कर्माची कोणतीही अपेक्षा स्वतःकडे ठेवायची नाही, किंवा त्या कर्माबद्दलचं ममत्वही ठेवायचं नाही. फलेच्छा ठेवायची नाही आणि ममता ठेवायची नाही. या सगळ्या गोष्टींचा त्याग करून तू युद्ध कर अशी भगवंताची अपेक्षा आहे. माऊली या श्लोकाचं काय वर्णन करतात बघूया. तरी उचिते कर्मे आघवी, तुवा आचरोणी मज अर्पावी, परी चित्त वृत्ती न्यासावी आत्मरूपी. अर्थात तरी सर्व विहित कर्माचरण करून ती कर्मे मला अर्पण कर, परंतु अंतःकरण मात्र आत्मस्वरूपी ठेव. भगवंताला जे म्हणायचंय ते खूप थोडक्यात. आतापर्यंतची प्रवचनं नाही ऐकली तरी चालतील, ही एवढी एक ओवी जरी समजून घेतली तरी आतापर्यंत भगवंताला जे सांगायचंय ते सार रूपानं समजलं असं म्हणता येईल. भगवंताचं आतापर्यंतचं जे बोलणं आहे ते सार रूपानं या एका ओवीमधून आलेलं आहे.
काय म्हणतायत भगवंत, तरी उचिते कर्मे आघवी, एकतर तू उचित कर्म कर, उचित म्हणजे योग्य असलेली कर्म, आघवी, आघवी म्हणजे सर्व, सगळी कर्म तू उचित अशीच कर, योग्य अशीच कर, तुला शोभतील अशीच कर. अर्जुनाला कोणती कर्म शोभतील? की ज्या कर्मातून भगवंताचा हेतू, या प्रकृतीचा, या ईश्वर नियंत्याचा हेतू साध्य होईल, ते कर्म करणं योग्य. आणि ईश्वर नियंत्यानं आपल्याला कोणतं कर्म सोपवलंय हे ओळखायचं असेल तर ते संकेतातून कळतं. भगवंत तुम्हाला संकेत देत असतो कर्म कसं करायचं याचे. ते संकेत आपण नीट समजून घेतले पाहिजे आणि ते संकेत साधना आराधना सुरू असेल तर मिळत असतात. आणि त्यातून जे कर्माचे संकेत मिळतात त्यातले उचित कर्म जे आहेत तेच तू कर आणि तुवा आचरोनी मज अर्पावी, त्या कर्माचं तू आचरण कर आणि आचरण करून ती कर्म मला अर्पण कर. स्वतः जवळ ठेवू नकोस. तू ती कर्म स्वतः जवळ ठेवली की त्या कर्माचं पाप पुण्य तुझ्या वाट्याला येईल. तू ते कर्म प्रकृतीला म्हणजे मला अर्पण करून टाक. मला अर्पण करून टाकल्यावर तुला त्याचं पाप पुण्य नाही, त्याच्या पाप पुण्याचा हिशोब ज्याला अर्पण केलंय तो बघून घे. आपण एखादं काम करतो आणि सोपून टाकतो समोरच्याला, तेव्हा त्याचं उत्तर जे काही जबाबदारी आहे नंतरची ती सगळी ज्याला ते सोपवलंय त्याची असते. आणि म्हणून भगवंताला एकदा कर्म समर्पित केली की जबाबदारी सगळी त्याची होऊन जाते. म्हणून तुवा आचरोनी मज अर्पावी, परी चित्तवृत्ती न्यासावी आत्मरूपी. न्यासावी शब्दाचा अर्थ आहे ठेवावी, पण चित्तवृत्ती मात्र आत्मरूपामध्ये ठेवावी. त्या आत्मस्वरूपावरचं आपलं लक्ष विचलित होऊ न देता कर्म करावं. एकदा का आत्मस्वरूपावरचं चित्त विचलित झालं की मग केलेलं कर्म मीच्या भोवती गुंडाळून बसतं. त्या कर्माच्या सगळ्या भावना मीच्या भोवती गुंडाळून जातात. आणि म्हणून आत्मरूपावरचं चित्त ढळू द्यायचं नाही. मी आत्मस्वरूप आहे, मी ब्रह्मरूप आहे, मी ब्रह्म आहे, मी आत्मा आहे, ही जाणीव ठेवून हे शरीर मला वापरण्यासाठी मिळालेलं आहे. शरीर हे माझं साधन आहे. या शरीराच्या साधनाचा मी वापर करताय. या शरीराच्या प्रत्येक इंद्रियावर, मन असेल किंवा शरीर इंद्रिय असेल, या सगळ्यांवर नियंत्रण ठेवणारा मी आहे. ही सगळी इंद्रिय माझ्या नियंत्रणात राहिली पाहिजेत. हे सगळं शरीर माझ्या म्हणण्याप्रमाणे वागलं पाहिजे. या भावनेतून कर्म करायचं आहे. ती मी वृत्ती, अहम ब्रह्मास्मी ही वृत्ती, ती मात्र ढळू द्यायची नाही. आत्मरूपामध्ये स्थिर राहून कर्म करायचे. चित्तवृत्ती पूर्णपणे आत्मरूपामध्ये स्थिर करायचे. पुढे भगवंत सांगतायत, आणि हे कर्म मी करता का आचरेन या अर्था, ऐसा अभिमानू झने चित्तारी घोदेसी. अर्थात हे कर्म मी त्याचा करता, अमक्या फलेच्छेने हे मी करीत आहे, असा अभिमान तू आपल्या अंतःकरणात चुकून देखील येऊ देऊ नकोस. पुन्हा ते कर्म करताना भावना काय ठेवायची तर, आणि हे कर्म मी करता, हे कर्म आहे ह्याचा मी करताय, हा भाव ठेवायचा नाही. पहिली गोष्ट, कर्म आणि त्याचा मी करता हा भावही ठेवायचा नाही. का आचर्यन या अर्था, मी या अर्थानं याचं आचरण करतोय, हे मिळावं म्हणून मी हे कर्म करतोय, हेही मनामध्ये ठेवायचं नाही. ऐसा अभिमानू झणे चित्तारी बोदेसी, असा अभिमान चुकूनही या चित्तामध्ये येऊ देऊ नकोस की हे कर्म करणारा मी आहे आणि हे कर्म मी कोणत्या तरी फळाच्या इच्छेनं करतोय, ती फळाची इच्छाही मनामध्ये ठेवू नकोस. ऐसा अभिमानू, आणि हे कर्म करणारा मी आहे हा अहंकारही मनात रिगो देसी, जन्माला येऊ देऊ नकोस. कारण कर्म करणारे आपण नाहीच आहोत.
कर्म करून घेणारा तो आहे आणि हे सत्य आहे. कर्म करणारे जर आपण असतो तर आपल्या मताप्रमाणे सगळं कर्म झालं असतं. पण जगात मोठमोठ्या लोकांना आपलं कर्म कुठं आणि कधी कसं सोडून जावं लागलं याची गणती नाही. मोठमोठ्या लोकांनी कर्म करत करत देहत्याग केला. काहींनी इच्छा असताना केला, काहींनी इच्छा नसताना केला. कारण कर्माचा करता जर आपण असतो तर त्या कर्माचा प्रारंभ, सुरुवात, मध्य, अंत आपल्या हातात राहिला असता. कर्माची सुरुवातही आपल्या हातात नाही, कर्माचा मध्यही आपल्या हातात नाही आणि कर्माचा अंतही आपल्याला गाठता येईल हेही आपल्या हातात नाही. सगळ्या गोष्टी त्याच्या हातात आहेत आणि ते तसं आहे म्हणून ते स्वीकारायचं आहे. असं नाही की नुसतं मानायचं आहे. बऱ्याच लोकांना असा समज होऊ शकतो की असं भगवंत मानायला सांगतायत. मानणं म्हणजे परमार्थ नाही, मानणं म्हणजे अंधश्रद्धा. देव आहे असं माना असं म्हणणं चुकीचं आहे. देव आहे म्हणून त्याचं अस्तित्व स्वीकारा, म्हणून त्याला माना. खरं तर मी नेहमी म्हणत असतो की आस्तिक लोकच नास्तिकतेचा जास्त प्रचार करत असतात. नास्तिकता वाढण्याला सर्वाधिक कारण आस्तिक लोकांच्या मनातली नास्तिकता आहे. आस्तिक जर खरे आस्तिक असते तर नास्तिकता वाढलीच नसते. आस्तिकांमध्येच चोर आहेत, आस्तिकांमध्येच नास्तिक लपलेले आहेत. जेव्हा एखादा आस्तिक म्हणतो की देव आहे असं मान, तर त्या मानण्यामुळं शंका निर्माण होते. समोरच्याला वाटतं मानायला सांगतो याचा अर्थ नाही फक्त मानायचं आहे, असं नाही. भगवंत जेव्हा मान असं म्हणतात तेव्हा त्यामागचं कारण हेच आहे की ते सत्य आहे, पण ते सत्य हे समजून घेण्याची अजून तुझी पात्रता झाली नाही म्हणून मान. हे मानणं तसंच समजून घ्यायचं जसं मेडिकलवर गेल्यावर तुम्ही गोळ्याची चिठ्ठी देता. मेडिकलवाला तुम्हाला गोळ्या लिहून देतो, तुम्ही विश्वासानं त्या गोळ्या घेता, मानून घेता की ह्या गोळ्या घेतल्यानं माझा आजार बरा होईल. हे मानणं आहे, पण हे मानणं सत्य मानणं आहे. का तर त्या गोळ्यांमधला जो कंटेंट आहे तो कंटेंट तुम्हाला झालेला आजार बरा करणार आहे. पण तो बरा करणार आहे हे जाणून घेण्याची अजून तुमची पात्रता नाही. तुम्हाला जर ती पात्रता मिळवायची असेल तर अभ्यास करा, एखाद्या चांगल्या डॉक्टरांकडे जा, सल्ला घ्या की ते जे कंटेंट या औषधामध्ये आहे तो कंटेंट काय काम करतो, तो कंटेंट जे काम करतो ते कोणत्या प्रयोगशाळेत तपासलं गेलंय, त्याचा एक स्वतंत्र रिसर्च असतो. गोळी एकच थेट तुमच्यापर्यंत येत नाही, त्याच्यामागं खूप मोठं संशोधन असतं. साधी डोकेदुखीची गोळी सुद्धा तुम्हाला दिली जाते. याचा अर्थ आधी कित्येक लोकांच्या डोकेदुखीवर प्रयोग म्हणून ती गोळी वापरली जाते. आधी माणसांच्या आधी काही प्राण्यांवर तिचा प्रयोग केला जातो. त्या गोळीचा काही साईड इफेक्ट नाहीत ना हेही तपासलं जातं. प्रयोगशाळेमध्ये सगळं तपासून व्हेरीफाय करून सर्टिफाईड करून मग त्याच्या उत्पादनाला परवानगी दिली जाते आणि मग ते उत्पादन मेडिकलमध्ये येतं. डॉक्टर लोकांना त्याचा अभ्यास करायला सांगितलं जातं. डॉक्टर की म्हणजे फुकट नाही. डॉक्टर अभ्यास करतात याचा अर्थ काय, आजारामागची कारणं आणि आजारावरचा उपाय, उपायावरचा कंटेंट, औषध असेल, रसायन असेल, काय जे असेल ते आजारावरचा उपाय, त्याच्यावर ते स्वतंत्र संशोधन करतात आणि कोणत्या आजाराला दूर करण्यासाठी कोणतं औषध वापरायचं याचा रिसर्च त्यांनी केलेला असतो. म्हणून डॉक्टर गोळी लिहून देतो, ती गोळी मेडिकलवाल्याकडे जाते. मेडिकलवाल्यानेही स्वतंत्र अभ्यास केलेला आहे. डिफार्मसी जी काही केली त्यानं, त्यातून त्यालाही कळलंय की कोणती गोळी मागितली की कोणती गोळी द्यायची. कधी कधी गोळी एक लिहून दिलेली असते, मेडिकलवाला दुसरी गोळी देतो, कारण तो कंटेंटवर लक्ष देतो. डॉक्टरनं वेगळ्या कंपनीची गोळी लिहून दिलेली असेल तर मेडिकलवाला वेगळी देतो. कधी कधी सांगतो की कंटेंट हाच आहे पण कंपनी वेगळी आहे, चालेल का.
कधी कधी तो न सांगता गोळी देतो. इथं गोळी घेणाऱ्याचं काम काय आहे? तो मानतोय की ही गोळी घेतल्यानं मी बरा होणार आहे, हे त्याचं मानणं म्हणजे सत्य मानणं आहे, खोटं मानणं नाहीये. ती अंधश्रद्धा नाहीये. अगदी तसंच आहे भगवंताचं सांगणं आपण ऐकावं. का ऐकावं? आपल्याला माहिती नाही की भगवंत जे सांगतायत ते आपण ऐकलं म्हणजे आपलं खरंच हित होईल. त्याच्यावर संतांनी अभ्यास केलाय स्वतंत्रपणे. संतांचं आयुष्यच त्यासाठी आहे. ऋषीमुनींनी आयुष्य झिजवलंय. हा कर्म सिद्धांत असाच आपल्या समोर आलेला नाहीये, याच्यावर अभ्यास झालेला आहे. भगवंतानं सृष्टी उत्पन्न करताना या सगळ्या प्रजेला कशात तरी गुंतून ठेवायचंय याचा विचार करूनच प्रजेला जन्माला घातलंय. मुलगा जन्माला घालण्यापूर्वी विचारपूर्वक विवेकी बाप आई त्या लेकराच्या भविष्याचा विचार करून मगच त्यांना जन्माला घालते. भगवंतानं या सगळ्या सृष्टीला जन्माला घातलं तेव्हा यांना करण्यासाठी काहीतरी असावं म्हणून कर्मसिद्धांत जन्माला आलेला आहे. आणि त्याच दृष्टीनं भगवंत इथं जे सांगतायत की कर्म करणारा मी आहे, हे सत्य नाहीये. कारण कर्म करणारा आणि या सगळ्या कर्माची आज्ञा देणारा एकच आहे, तो परमात्मा आहे. तोच सगळा करता करविता आहे आणि श्रेय त्यालाच देणं योग्य आहे. एखादी बैलगाडी चालतीये, बैल चालतायत आणि पुढे कुत्र चालतंय आणि त्या कुत्र्याला गैरसमज झालाय की बैलगाडी मी चालवतोय, कारण त्याला तेच वाटतंय, कारण मी चाललो की बैलगाडी चालते, मी थांबलो की बैलगाडी थांबते. कारण त्या बैलांना वाटते कुत्र चेंगरून जाईल म्हणून कुत्र थांबलं की बैल थांबतायत, कुत्र जोरात पळलं की बैलही पळतायत. म्हणून त्या कुत्र्याला असा गैरसमज होता कामा नये की अख्खी बैलगाडी मीच हाकतोय. कर्म करवून घेणारा तो आहे म्हणून मानायचंय की करता करविता तो आहे. हे केवळ मानणं नाही, ते सत्य आहे म्हणून ते मानायचंय. भगवंत जे काही सांगतायत तू असं मान, तू असं मानू नकोस, तू असं कर, तू असं करू नको, असं करण्यामागं काही एक कारण आहे, शास्त्रीय कारण आहे त्याच्या मागची. ही शास्त्रीय कारण आपण तपासायला गेलो की आपल्याला खूप खोलात जावं लागतं. आणि म्हणून खोलात जाण्यापेक्षा आपण काय करतो? विश्वास ठेवतो. आणि विश्वासही गरजेचा आहे. मी नेहमी म्हणतो शंका ही गरजेची आहे, विश्वासही गरजेचा आहे. एकदा शंका घ्यावी आयुष्यात, वारंवार नाही. एकदा शंका घ्या, वाटतंय ना देव आहे की नाही, चांगल्या लोकांबरोबर शास्त्रार्थ करा, चर्चा करा. ते सांगतात तो अनुभव घ्या, ते सांगतात ती साधना करा, मग ठरवा. पण एकदा अंतिम निष्कर्षाला आल्यावर पुन्हा 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 तेच करत बसू नका. आयुष्यात परीक्षा एकदा दोनदा द्यायची असते, कायम नाही. आयुष्यभर परीक्षाच द्यायच्या नसतात. परीक्षांमधून पास झाल्यावर त्याची फळही भोगायसाठी आयुष्य असतं. तसं भगवंत जे करायला सांगतायत ते करण्यामागं हित आहे, यावर संशोधन अनेकांनी केलेलं आहे. म्हणून आपल्यासारख्या सामान्यांनी त्यांनी जे सांगितलं त्यावर श्रद्धा ठेवायची. ती अंधश्रद्धा नाही. अंधश्रद्धा आणि श्रद्धा या दोघांमध्ये फरक आहे. एकच गोष्ट श्रद्धाही असू शकते, अंधश्रद्धाही असू शकते. विवेक ठेवून मानलेली श्रद्धा ही खरी श्रद्धा आहे आणि आंधळेपणानं स्वीकारलेली श्रद्धा ही आंधळी श्रद्धा आहे. आणि म्हणून हे कर्म मी करणार आहे असं तू मानू नको, कारण कर्म प्रकृती तुझ्याकडून करून घेते. तुम्ही ठरवलं असतं तर काहीही घडलं नसतं. तुम्ही ज्या पदावर आहात त्या पदावर प्रकृतीनं तुम्हाला नेलेलं आहे. तुम्ही एकटे त्या पदावर जाण्याच्या लायक नाही. ते पद, त्या पदाचा इतिहास, त्या पदाची परंपरा, त्या पदाच्या कार्याची परंपरा, हे सगळं प्रकृतीनं नियतीनं आधीच ठरवलंय. तुम्ही फक्त एक कठपुतली आहात. व्यवस्था, प्रकृती तुम्हाला तिकडं घेऊन जाते, एखाद्या पदावर घेऊन जाते, पदावर बसवते, तुमच्याकडून ते करवून घेते. तुम्ही ना करतायत ना करवितायत, करता करविता तो आहे. म्हणून हे कर्म करणारा मी आहे
हेही मानू नको आणि कर्मातून काही मिळवायची अपेक्षा करू नको. कारण करणाराच तू नाहीयेस तर अपेक्षा का ठेवतोस? जे तुम्ही केलेलंच नाही त्याचं फळ घेण्याचा तुम्हाला अधिकार काय? दुसऱ्यानं केलेल्या कामाचं श्रेय तुम्ही घेऊ शकत नाही. ती अनैतिकता आहे. कर्म करणारा, करवून घेणारा तो आहे जो तुमच्या आमच्यामध्ये आहे. तोच आत्मा आहे, तोच परमात्मा आहे. म्हणून त्याच्यावरती स्थिर व्हायचं आहे. जो खरा करताय त्याच्यावर स्थिर व्हायचंय, आत्मेवर स्थिर व्हायचं. याचा अर्थ काय? आत्माच करवित आहे, शरीर थोडी करवित आहे. शरीर जर करता असतं तर मेल्यावरही शरीराकडून कर्म घडलं असतं. कर्म आत्म्याकडून घडतं. म्हणून कर्म करणारा आत्मा आहे आणि म्हणून त्या आत्मरूपावर स्थिर व्हायचंय. त्या आत्म्याकडून हे कर्म करून घेतलं जाते, ही भावना ठेवायची. हे कर्म करणारा मी आहे, ऐसा अभिमान झणे चित्ता रिगो देसी. असा अभिमान तू आपल्या मनामध्ये येऊ देऊ नकोस. तुवा शरीर परा नोहावे, कामना जात सांडावे, मग अवसरोचित भोगावे भोग सकळ. अर्थात तू देहासक्त न होता सर्व कामना टाकून देऊन समयोचित प्राप्त होणाऱ्या भोगांचा उपभोग घे. तू शरीर परा नो हावे. शरीर पर म्हणजे शरीरावर आसक्त, देहासक्त तू होऊ नकोस. मी शरीर आहे ही भावना ठेवू नकोस. कारण आपण शरीर नाहीच होत. जर आपण शरीर असतो तर शरीराच्या आधी आपण नसतो. आपण जर शरीर असतो तर शरीराबरोबर आपण संपलो असतो. आपण जर शरीर असतो तर शरीर जेव्हा झोपतं तेव्हा आपणही झोपलो असतो. जेव्हा शरीर झोपतं तेव्हाही मन काम करतं. जेव्हा आपण झोपतो तेव्हा स्वप्न पडतं. स्वप्नातही क्रिया प्रतिक्रिया प्रक्रिया घडतात. कोण करतात त्या प्रक्रिया? मन करतं. म्हणजे शरीराच्या पलीकडे मन आहे. मनाचं अस्तित्व स्वीकारावं लागेल आणि त्याच मनाच्या एका सूक्ष्म आणि आतल्या अवस्थेला आत्मा म्हटलंय संतांनी. म्हणून तू शरीरावर लक्ष केंद्रित करू नकोस, देहासक्त होऊ नकोस, आत्मासक्त हो, आत्मरूप हो, आत्मबोधयुक्त हो. तुवा शरीर परा नोहावे, कामना जात सांडावे. पुन्हा तोच विषय माऊलींनी मांडलाय. कामना जात सोडून टाक. इच्छा, वासना, आकांक्षा कायमच्या टाकून दे. मग अवसरोचित भोगावे. अवसरोचित शब्दाचा अर्थ यथाकाली भोगावे भोग सकळ. मग जसे जसे तुझ्या समोर भोग येतील ते तू भोगत राहा. बघा, आता खूप महत्वाचा विषय माऊलींनी सांगितलाय. कर्म करा, कर्मफळाची अपेक्षा ठेवू नका, पण कर्म करताना अनपेक्षितपणे, अपेक्षा नसतानाही त्या कर्माचं फळ म्हणून जे वाट्याला येईल ते अवसरोचित भोगावे भोग सकळ. म्हणून संतांनी भोगाचा त्याग सांगितलेला नाही, फक्त त्या भोगांना एक नैतिक कसोटीत, नैतिक निकषात बसवण्याचं काम संतांनी केलंय. मी विद्यावाचस्पती पदवीसाठी जे संशोधन केलं त्या संशोधनाचाही विषय होता सुख, सुखवाद आणि वारकरी संत साहित्य. त्यामध्ये भारतीय तत्वज्ञानामध्ये सुखाबद्दल जी चर्चा झाली ती सगळी चर्चा मी अभ्यासली त्या निमित्तानं. त्यानंतर पाश्चात्य तत्वज्ञानातील सुखवाद त्याचाही मी अभ्यास केला माझ्या परीने. आणि मग संतांना काय अपेक्षित आहे सुखाच्या बद्दल तेही मी मांडण्याचा प्रयत्न केला. संतांना तेच म्हणायचे. संत भोगाच्या विरुद्ध नाहीयेत, वासनांच्या विरुद्ध नाहीयेत. संतांना असं म्हणायचंय, निष्काम भावनेनं कर्म करायचं, निरपेक्ष भावनेनं कर्म करायचं आणि ते कर्म केल्यानंतर त्याचं फळ म्हणून जे वाट्याला येईल त्याचा प्रसाद म्हणून तो सेवन करायचा. अपेक्षा ठेवून नाही, निरपेक्ष भावानं.
मग अवसरोचित भोगावे भोग सुखळा. आणि मग कर्म केल्यानंतर अपेक्षा नसतानाही जे फळ म्हणून तुझ्या वाट्याला येईल ते आनंदानं स्वीकार. आपण कर्म करतो याचा अर्थ असा नाही की कर्म फळ देत नाही. कर्म फळ देणारच आहे, फक्त अपेक्षा ठेवायची नाहीये. अपेक्षा ठेवली नाही तरी ते फळ देणार आहे, पण अपेक्षा ठेवली की त्या फळाचं पाप पुण्यात्मक बंधन तुम्हाला लागू पडणार आहे. म्हणून फळाची अपेक्षा न ठेवता जे तुम्हाला मिळेल तो प्रसाद समजून भगवंतानं हे मला भोगण्याकरता दिलंय असं मानून त्याचा भोग भोगायचा आहे, भोग घ्यायचा आहे. हे माझं आहे, हे मी मिळवलंय या भावनेनं त्याचा भोग घेतला की तो भोग पाप पुण्याला कारण ठरणार आहे. मग पाप पुण्य म्हणजे बंधन, आणि त्या बंधनातून मुक्त व्हायचं असेल तर मी करणार आहे, मी केलं म्हणून मिळालं, हे भोगण्याचा मला अधिकार आहे अशी भावना ठेवायची नाही. प्रसाद आपण कसा घेतो? भलेही तुमच्या हातात पडलेला प्रसाद तुम्हीच दिलेला असो. आपण मंदिराला जाताना प्रसाद देतो, प्रसाद ते पुजारी घेतात, देवाच्या पायाला लावतात आणि तुम्हालाच देतात परत. आधी स्वीट मार्टमधून किंवा दुकानातून घेतलेला प्रसाद किंवा दुकानातून घेतलेले पेढे आणि त्या मूर्तीच्या पायाला स्पर्श करून परत तुमच्याकडे आलेले पेढे, दोघांमध्ये फरक आहे. फरक भावनेचा आहे, फरक कंटेंटचा नाहीये. पेढ्यामध्ये काही बदललं असं नाहीये, पेढा तोच आहे, फक्त त्या पेढ्याबद्दलची तुमची भावना बदलली. काही जण तो पेढा पेढा म्हणून खाऊ शकतात, काही जण तो प्रसाद म्हणून खातील. जी लोक प्रसाद म्हणून खातील त्यांना तो प्रसाद खाताना वेगळा अनुभव येणार आहे, आणि जे पेढा म्हणून खाणार आहेत त्याला वेगळा अनुभव येणार आहे. खूप साधी सोपी गोष्ट आहे, पण इथंच सगळा गीतार्थ आहे. या अनुभवालाच थोडं संवेदनशीलपणे बघायचं आहे, थोडं गंभीरपणे बघायचं आहे. बरेच लोक प्रसाद सुद्धा पेढा म्हणून खातात, त्यांना प्रसादाशी देणं घेणं नाही, त्यांची प्रसादावर श्रद्धा नाही, त्यांची समोरच्या देवावरही श्रद्धा नाही, ते पेढा म्हणून खातात. पेढा म्हणून त्यांना चव मिळते, पेढा त्यांनाही गोडच लागतो, आणि पेढा प्रसाद म्हणून खाणाऱ्यालाही पेढा गोडच लागतो. पण फरक हा आहे की पेढ्याला प्रसाद म्हणून जो खातो त्याला एक कृतज्ञतेची भावना त्याच्या अंतःकरणात जन्माला येते. एक वेगळंच पावित्र्य त्याच्या मनामध्ये पसरतं. त्याच्या मनातली ती शुद्धता, त्याच्या मनात येणारे ते भावनिक तरंग, त्याची सर पेढा समजून ते खाणाऱ्याला कधीच येणार नाही. हा फरक भावनेचा आहे. आणि म्हणून माऊली सांगतायत की तू तुझ्या वाट्याला जे येतं ते भोग निष्काम भावनेनं वाट्याला आल्यावर भोग म्हणजे प्रसाद समजून. आता कोदंड घेऊन हाती आरूढ पायी रथी देई आलिंगन वीरवृत्ती समाधानी. अर्थात आता धनुष्यबाण घेऊन रथात चढ व आनंदाने वीरवृत्तीचा स्वीकार कर. कोदंड म्हणजे आता तुझा धनुष्यबाण हातात घे, आरूढ पायी रथी रथावर बस. कारण आपण बघितलं की अर्जुन रथाच्या खाली उतरलाय असं माऊलींनी म्हटलंय. भगवद्गीतेमध्ये अर्जुन रथावरच बसलाय कोपऱ्यामध्ये, उद्विग्न होऊन, निराश होऊन, असं वर्णन आहे. माऊलींनी तेच वर्णन पुढे केलंय. आरूढ पायी रथी, आरूढ शब्दाचा पुन्हा इथं अर्थ दिलाय चढ, रथात चढ असं म्हणतायत. त्या अर्थी अर्जुन रथाच्या खाली उतरलाय. आरूढ पायी रथी देई आलिंगीन वीरवृत्ती समाधाने, अगदी समाधान मनानं त्या वीरवृत्तीला आलिंगन दे. मरण आलं तरी तितक्याच समाधानानं, विजय मिळाला तरी तितक्याच समाधानानं. विजय मिळाला म्हणून आनंदित होऊ नको, युद्धामध्ये हारलास म्हणून दुःखी होऊ नको. मरण जरी आलं तरी तितक्याच आनंदानं, आणि विजयी झालास तरी तितक्याच आनंदानं समाधानानं त्याचा स्वीकार कर. कारण प्रसाद घ्यायला गेल्यावर माझ्या हातात पेढा आला का खडीसाखर आली की गुळाचा खडा आला की साधा मुरमुरा आला याचा विचार करायचा नसतो.
कंटेंटकडे लक्ष द्यायचं नाही, भावनेकडे लक्ष द्यायचं. तुमच्या हातात पेढा पडला काय, मुरमुरा पडला काय, किंवा आणखी काही महागडा पदार्थ पडला काय, दर्जा पात्रता सगळ्याची सारखीच आहे, प्रसादामध्ये भेद नाही. मग तू युद्ध कर, युद्ध केल्यावर तुझ्या वाट्याला काही येवो, विजय येवो पराजय येवो, त्याचा आनंदानं स्वीकार कर, समाधानानं स्वीकार कर, वीरवृत्तीला आलिंगन दे. जगी कीर्ती रूढवी, स्वधर्माचा मानू वाढवी, या भारापासोनी सोडवी मेदिनी हे. अर्थात तू या जगात आपली कीर्ती गाजव, स्वधर्माचा महिमा वाढव व दुष्टांच्या भारापासून या पृथ्वीची सोडवणूक कर. भगवंताचं जे मुख्य ध्येय आहे अवतार धारण करण्यामागचं, ते ध्येय इथं उलगडलेलं आहे. ते ध्येय इथं भगवंतानं मांडलेलं आहे. भगवंत जन्माला येतात ते एवढ्या करतात की कर्म प्रक्रिया जी आहे ती नीट निमूटपणे चालत राहावी. एखादी मोठी कंपनी आहे, त्या कंपनीचा एक खूप मोठा मालक आहे आणि खूप लोक त्या कंपनीमध्ये काम करतात. त्या कंपनीमध्ये छोट्या छोट्या काही समस्या निर्माण झाल्या तर मालक लगे येऊन त्या समस्या मिटवत नाही. त्यांना काही माणसं ठेवलेली असतात. एक मोठा काय CEO असतो, त्यानं ती जबाबदारी दिली असते. तो CEO त्या मालकाच्या जेवढ्या कंपन्या आहेत त्या सगळ्या कंपन्यांवर नियंत्रण ठेवतो. मग तो CEO सुद्धा सगळ्या कंपन्यांवर नियंत्रण ठेवील का? नाही. तर तो त्या प्रत्येक कंपनीचा एक मुख्य मॅनेजर नेमतो. त्या अनेक मॅनेजरवर तो कंट्रोल ठेवतो. मग तो मॅनेजर सुद्धा त्याच्या हाताखाली जेवढे काम करणारे कामगार आहेत त्यांच्यावर एक सुपरवायझर नेमतो आणि त्या सुपरवायझरवर मॅनेजर नियंत्रण ठेवतो. आणि तो सुपरवायझर प्रत्येक कामगाराच्या कामावर लक्ष ठेवतो आणि त्या कामगारांच्या काही समस्या निर्माण झाल्या तर मॅनेजर सोडवतो. मॅनेजरच्या पातळीवर त्या समस्या सुटल्या तर ठीक आहे, मॅनेजरच्या पातळीवर जर नाही सुटल्या, सुपरवायझरच्या पातळीवर नाही सुटल्या तर ती मॅनेजरच्या लेवलवर जाईल. आता वेगवेगळ्या मॅनेजरमध्येच प्रश्न निर्माण झाला तर ते प्रश्न सोडवायचा प्रयत्न CEO करेल. पण असा काही एखादा मोठा प्रश्न निर्माण झाला की तो त्या व्यापकतेचा मोठा आहे की त्याचे दूरगामी परिणाम होणार आहेत. ती समस्या गंभीर आहे, कंपनीच बंद पडेल अशा प्रकारची समस्या आहे. भलेही ते एखाद्या शाखेत निर्माण झाली असेल, त्याच्यावर सरळ कधी CEOला लक्ष घालावं लागेल, कधी थेट मालकाला लक्ष घालावं लागेल. तसं या सगळ्या जगाची जी पद्धत आहे, कर्म सिद्धांत आहे, कर्म प्रक्रिया जी आहे ती सगळीकडे चालू आहे. प्रत्येक कर्म प्रक्रियेतल्या अडथळ्यात भगवंत येत नाही. तुम्ही कर्म करताना आळशीपणा केला म्हणून देव लगेच येऊन सांगत नाही तुम्हाला चल कर्म कर, कर्मावर लक्ष दे, असं प्रत्येक वेळी देव सांगायला येणार नाही. त्यानं स्वतःचं एक अस्तित्व तुमच्या बरोबर दिलंय, बुद्धी, विवेक, आत्मरूपानं तो सगळ्यांच्या ठिकाणी आहेच आहे. पण प्रत्येक वेळी तो विशेष रूपाने येणार नाही. ते विशेष रूप तुम्हालाच जाणून घ्यायचंय. सामान्यातल्या सामान्य कर्मचाऱ्यालाही मालकासोबत संवाद साधता येतो, फक्त ती भावना आहे. भगवंतानं ते तंत्रज्ञान या जगात निर्माण केलंय. आत्मरूपानं तोच सगळ्यांच्या ठिकाणी आहे, फक्त आपल्याला संधान साधता आलं पाहिजे. आपलं कनेक्शन जे आहे ते व्यवस्थित पाहिजे. कलेक्शनच्या नादाला लागलो की कनेक्शन बिघडतं. साठवण्याच्या मागे लागलात, मिळवण्याच्या मागे लागलात की त्याच्याबरोबरचं अनुसंधान तुटतं, बिघडतं. म्हणून साठवण्यावर लक्ष द्यायचं नाही, कलेक्शनवर लक्ष द्यायचं नाही, कनेक्शनवर लक्ष द्यायचं. मी त्याच्याशी संलग्न आहे, मी त्याचा आहे, तो माझा आहे, ही भावना ठेवली पाहिजे. आणि ही भावना ठेवली की मग सगळ्यांचं कर्म व्यवस्थित चालणार आहे. तिथं भगवंत लक्ष घालत नाहीत. पण जिथं अडथळे येतात तिथं भगवंत आपल्या लोकांना पाठवतात. म्हणून अर्जुनांना भगवंत जे सांगतायत, स्वधर्माचा मानू वाढवी, हे शब्द अतिशय महत्वाचे आहेत. भगवंत भक्तांना इथं का पाठवतो ह्याचं कारण हेच आहे, स्वधर्माचा मानू वाढवी. स्वधर्म वाढवण्याकरता, परमार्थ वाढवण्याकरता, अनाचार कमी करण्याकरता, लोकांच्या मनातली
इच्छा, वासना, आकांक्षा, अहंकार नियंत्रणात ठेवण्याकरता, नष्ट करण्याकरता संत या पृथ्वी तलावर येतात. भगवंत संतांना या कारणासाठी इथं पाठवतो. स्वधर्माचा मान वाढवी. भगवंत अर्जुनाला ते सांगतात, अर्जुना युद्ध कर आणि स्वधर्माचा मान वाढव, स्वधर्माचा महिमा वाढव. कारण तू स्वधर्म करशील तर तुला आदर्श मानणारेही स्वधर्म करतील. या भारापासून सोडवी मेदिनी. हे मेदिनी म्हणजे पृथ्वी. ही पृथ्वी या कौरवांसारख्या पापी लोकांच्या भारानं वाढलेली आहे आणि प्रकृतीनंच त्यांना संपवण्याचा प्लॅन, नियोजन केलेलं आहे. बघा, महाभारताच्या युद्धामध्ये सगळे कौरव, सगळे वाईट वृत्तीचे लोक एका जागी आलेत. दुर्योधन नावाच्या वृत्तीनं त्या वृत्तीसारख्या सगळ्यांना एकत्र आणले. महाभारताच्या युद्धात सगळी चांगली आणि वाईट लोक एकत्र जमली आहेत. जेवढी वाईट आहेत ती दुर्योधनाच्या बाजूने उभी राहिली आहेत, जेवढी चांगली आहेत ती सगळी पांडवांच्या बाजूने उभी राहिली आहेत. काही नाईलाजानं चांगली असून कौरवांच्या बाजूने आहेत. पण हे प्रकृतीनं घडवून आणले. प्रकृतीलाच त्यांचा नायनाट करायचा आहे. प्रकृतीच सगळं करते. शरीरामध्ये काही वाईट निर्माण झालं तर शरीर आधी त्याचा त्याग करतो. मलमूत्राच्या द्वारा शरीरातील सगळी घाण आपोआप शरीर बाहेर काढतं. प्रकृतीच घाण बाहेर काढते घामाच्या वाटा. हे या शरीराची जी प्रकृती आहे ती आपोआप शरीरातलं जे घाण आहे, वाईट आहे, ते बाहेर काढते. तशी या पृथ्वीवर जी घाण जमा होते, चैतन्याची घाण, वाईट वृत्तीच्या चैतन्यांची घाण, निगेटिव्ह एनर्जी ज्याला आपण म्हणतो, निगेटिव्ह एनर्जीची लोक वाढली की पृथ्वीला त्याचा भार होतो. आणि अशा निगेटिव्ह एनर्जीची लोक अर्जुना एकाच वेळी तुझ्या समोर उभे आहेत. यांना तू मार, ही संधी सोडू नकोस, ही संधी गमवू नकोस. या भारापासून सोडवी मेदिनी. हे आता पार्था निशंकू होई, या संग्रामा चित्त देई, येत हे वाचोनी काही बोलो नाही. अर्थात आता अर्जुना निसंशय होऊन या युद्धाकडे लक्ष दे. या प्रसंगी युद्धाशिवाय काहीही बोलू नकोस, विषयांतर करू नकोस, दुसऱ्या कोणत्याही गोष्टीचा विचार करू नकोस. आता पार्था निशंक होई, निशंक हो, निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वामी बळ पाठीशी, नित्य आहे रे मना. मग निशंक शब्द खूप सुंदर आहे, मी रोज ऐकतो. तारक मंत्राची सुरुवातच तशी आहे. निशंक होऊन कर्म केलं पाहिजे, शंका ठेवून कर्म करू नये. शंका येतात, प्रारंभिक पातळीत शंका येतात, पण त्या शंकांमध्ये गुरफटून राहायचं नाही, त्या शंकांना थोपत राहायचं. येतात शंका, पण एक दोन वेळा अनुभूती पक्की आली की मग शंका आपोआप संपतात. अर्जुनाच्याही मनात शंका आल्या, पण भगवंत म्हणतात आता एवढं मी अर्जुनाला बोललो म्हणजे आता अर्जुनाला शंका घेण्याचं कारण नाही, म्हणून आता निशंक हो. आता पार्था निशंक होई, कोणती शंका आता मनात आणू नकोस. मी मारणार आहे, हे मरणारे आहेत, मी मारल्यावर पाप लागेल, हे माझे अमके तमके आहेत, अशी या कोणत्याही प्रकारची शंका आणू नकोस. यांना मारल्यावर मला पाप लागेल, वर्णसंकर होईल, मी काय भस्मासूर आहे का, अशी कोणतीही शंका आता मनामध्ये आणू नकोस. या संग्रामा चित्त दे, मन लावून युद्ध कर, तुझं सर्वस्व दे. आपल्यामध्ये जे करण्याचं सामर्थ्य आहे ते परिपूर्णपणे करता येणं याच्यासारखं समाधान नाही. आणि ते करण्याची संधी भगवंत अर्जुनाला देत आहेत की अर्जुना पूर्ण चित्त देऊन तू युद्ध कर. या संग्रामा चित्त देई, येत हे वाचून काही बोलू नये. याच्याशिवाय दुसऱ्या कोणत्याही गोष्टीत तू लक्ष घालू नकोस. पुढं भगवंत म्हणतायत बघा, एमे मतमिदं नित्यं अनुतिष्ठन्ति मानवः, श्रद्धावन्तो न सूयन्तो
मुच्यन्ते तेपि कर्मभिः। अर्थात जे लोक मत्सर सोडून देऊन श्रद्धापूर्वक ह्या माझ्या मताचे अनुसरण करतात तेही पाप पुण्य हेतू कर्मापासून मुक्त होतात. इथं खरी गीता आहे. भगवंत अर्जुनाला सांगतायत तू युद्ध कर, वीरवृत्तीला आलिंगन दे, धर्माची कीर्ती वाढव, पृथ्वीला पापापासून सोडव, धनुष्यबाण घे, रथावर आरूढ हो, कामनेचा त्याग कर, शरीरासक्त होऊ नको, जे वाट्याला येईल ते प्रसाद समजून भोग. हे अर्जुनाचं सांगणं, हे अर्जुनाला सांगणं आहे. पण हे केवळ अर्जुनालाच सांगणं नाहीये, तुम्हाला आम्हालाही सांगणं आहे. याची सूचना स्पष्टपणे या 31व्या श्लोकात भगवंत देत आहेत. माऊली याचं काय वर्णन करतायत बघा. हे अनुपरोध मत माझे, जिही परमादरे स्वीकारीजे, श्रद्धापूर्वक अनुष्ठीजे धनुर्धरा. अर्थात अर्जुना, या माझ्या अबाधित मताचा जे कोणी अत्यंत आदराने स्वीकार करून त्याचे श्रद्धापूर्वक आचरण करतील. आता हे अर्जुनाला जे सांगणे तिथं आपण सगळे आलोत. आपला स्पष्ट उल्लेख भगवंताने केलाय. तुमच्या आमच्या सगळ्यांना सूचना दिलेली आहे भगवंतानं. हे अनुपरोध मत माझे. अर्जुना, हे जे माझं मत आहे ते अनुपरोध आहे. अनुपरोध म्हणजे अबाधित. माझ्या या मताला कधीही धक्का लागणार नाही. युग बदलतील, काळ बदलेल, सगळं बदलेल, पण माझं हे मत बदलणार नाही. म्हणून तुम्ही असं म्हणू नका की द्वापार युगामध्ये भगवान कृष्ण परमात्म्यांनी हे सांगितलंय. लोक 2,500 ते 3,000 वर्ष झाले असं म्हणतात. 2,500-3,000 वर्षापूर्वी कृष्णानं अर्जुनाला जे सांगितलं ते आम्ही 2,500-3,000 वर्षानंतर का ऐकायचं? त्याचं कारण हे अनुपरोध मत माझे. कितीही काळ बदलो, 2.5, 3 सोडा, 5, 10 कितीही वर्ष संपू द्या, माझं हे मत बदलणार नाही असं भगवंत सांगतात. कारण हे मत अनुपरोध आहे, अबाधित आहे. त्याला कधीही बाधा पोहोचणार नाही. हे मत असंच राहणार, इतकंच ठाम राहणार. म्हणून मी जे सांगतोय ते पुढं कितीही पिढ्या जाऊ देत, प्रत्येक पिढ्यातल्या व्यक्तीनं हे माझं मत मान्य करावं, स्वीकारावं. हे अनुपरोध मत माझे, जी परमादरे स्वीकारायचे. जी लोक माझं हे मत परम आदरानं स्वीकारतात. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं मत आहे, किती आदरानं आपण त्याचा स्वीकार करायला पाहिजे. श्रद्धापूर्वक अनुष्ठीजे धनुर्धरा. माझ्या या मताचा श्रद्धापूर्वक स्वीकार केला पाहिजे, अनुष्ठान केलं पाहिजे. माझ्या या मताचं कर्म हेच अनुष्ठान बनलं पाहिजे. कर्म हीच पूजा बनली पाहिजे. पण ते कर्म करताना आसक्ती असता कामा नये, इच्छा, वासना, आकांक्षा असता कामा नयेत. म्हणून भगवंताचं साधं सोपं म्हणणं सगळ्यांसाठी, सगळ्या काळाकरता आहे. सार्वत्रिक विधान म्हणतात त्याला. आम्ही सौंदर्यशास्त्रामध्ये शिकतोय. विधान ही 2 प्रकारची असतात. एक व्यक्तिवाचक विधान असतं आणि एक सार्वत्रिक विधान असतं. व्यक्तिवाचक विधान जे असतं ते स्थल, काल, परिस्थितीच्या मर्यादेतून बाहेर येतं. त्या विधानाला स्थळाची, काळाची, परिस्थितीची मर्यादा असते. त्या मर्यादेतच त्या वाक्याचा अर्थ लागतो. तुम्ही शाळेत आहेत किंवा वर्गात आहेत, महाविद्यालयात, शाळेत आहेत, तेव्हा शिक्षकांना काही तुम्हाला सांगितलं, उठ, बस, हे जे वाक्य आहे हे व्यक्तिवाचक वाक्य झालं. शिक्षकानं म्हटलंय, फक्त विद्यार्थ्यांपुरतं म्हटलंय, कोणत्या तरी काळापुरतं म्हटलंय. लेक्चर सुरू आहे, अशा वेळी मुलगा उठलाय, त्याला बस म्हटलं असेल. परिस्थितीजन्य विधान आहे. तो वर्गात आहे म्हणून म्हटलंय. जर तो घरी भेटला असता त्याच वेळेला तर कदाचित त्यांनी तसं म्हटलं नसतं. एकतर
देश म्हणजे कॉलेज, प्रदेश हे महत्वाचं कारण, प्रदेशवाचक म्हणजे देशवाचक, दुसरं कालवाचक, त्या शाळेच्या वेळेत हे घडलंय म्हणून शिक्षक त्याला काहीतरी सांगतायत. परिस्थिती, तो उभा राहिलाय लेक्चरच्या वेळी म्हणून बस म्हणताय, किंवा त्याला प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे किंवा विचारायचं आहे म्हणून तरी तो बसलाय, मग त्याला उठायचं विधान केलंय. ही अशी काही विधानं आहेत ती व्यक्तिवाचक विधानं असतात. आता सौंदर्यशास्त्रामध्ये ती चर्चा केली जाते, ती चर्चा आपण नाही करायला पाहिजे, पण उदाहरण म्हणून देतो. प्रसिद्ध उदाहरण आहे एस्थेटिक्स मधलं, की गुलाब सुंदर आहे असं आपण म्हणतो, किंवा ताजमहल सुंदर आहे असं आपण म्हणतो. तर ताजमहल सुंदर आहे असं एखाद्याचं विधान व्यक्तिवाचक विधान असेल का सार्वत्रिक विधान असेल? गुलाब सुंदर आहे हे विधान काही लोकांना वाटेल की हे सार्वत्रिक विधान आहे, कारण सगळीच गुलाब सुंदर असतात. मग गुलाब सुंदर आहे हे विधान सार्वत्रिक विधान मानायचं का? तर नाही. ज्याला गुलाबाची ॲलर्जी आहे त्याला तो गुलाब सुंदर वाटेल का? त्याच्यासाठी तर तो गुलाब सुंदर नाही. सुकलेला गुलाब आहे तो सुंदर वाटेल का? किंवा घाण लागलेला गुलाब आहे तो सुंदर वाटेल का? म्हणजे गुलाब सुंदर आहे असं म्हणणं हे व्यक्तिवाचक विधान आहे असं काहींचं म्हणणं आहे. मग काही विधानं व्यक्तिवाचक आहेत, काही विधानं सार्वत्रिक आहेत. भगवंताचं हे जे विधान आहे ते सार्वत्रिक विधान आहे. याचाही कधीतरी आपण स्वतंत्र विचार करू, पण भगवंताचं विधान सार्वत्रिक आहे. देश काळ परिस्थितीच्या पलीकडचं ते विधान आहे. काळ बदलो, परिस्थिती बदलो, देश बदलो, हे विधान तसंच राहणार आहे. तेही सकळ कर्मी वर्त तू, जाण पा कर्मरहितू, म्हणून ही निश्चितू करणीय गा. अर्थात ते सर्व कर्म करीत असले तरी कर्मरहित आहेत असे तू समज, याकरिता हे कर्म अवश्य करणीय आहे. अशी जी लोक माझं मत स्वीकारून कर्म करतात ते सगळ्या कर्मामध्ये वर्तताना दिसतात, सगळ्या कर्माचं आचरण करताना ते दिसतात, पण तरी सुद्धा तू जाण की ते कर्मरहित आहेत, कारण ते माझ्या मताचा स्वीकार करून ते कर्म करतायत. म्हणून माझ्या मताचा स्वीकार करून जे कर्म करतात ते कर्म करत असतानाही कर्मरहित आहे हे तू निश्चितपणे जाण, आणि तसंच कर्म तूही कर असा भगवंत उपदेश करतायत. इथं आपण थांबूयात. राहिलेलं चिंतन आपण उद्या करूयात. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय, सब संतन की जय.